तुम्हाला नेहमी थकवा येतो का? पोट साफ होत नाही, त्वचा निस्तेज दिसते आणि मनही जड वाटतं? कदाचित तुमच्या शरीरात आम साठलंय. हो, आयुर्वेदात ह्यालाच आमदोष म्हणतात आणि हेच अनेक आजारांचं मूळ आहे. पण प्रश्न आहे, हे आमदोष म्हणजे नेमकं काय? तो शरीरात का तयार होतो आणि घरच्या घरी डिटॉक्स करून तो कसा काढायचा? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं सोप्या भाषेत समजावून घेणार आहोत. शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, आरोग्यम टिप्स चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आजचा विषय आहे आमदोष, जो खूप लोकांना माहीतच नसतो, पण शरीरावर त्याचा परिणाम खूप मोठा असतो. जर तुम्हाला शरीरात हलकेपणा, एनर्जी आणि नॅचरल ग्लो हवा असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आमदोष म्हणजे काय? आयुर्वेदानुसार आम म्हणजे अपूर्ण पचलेलं अन्न. जेव्हा आपलं डायजेशन पूर्ण होत नाही, तेव्हा अन्न शरीरात विषासारखं साठायला लागतं. हेच आम रक्तात मिसळतं आणि हळूहळू आमदोष तयार होतो. सोप्या भाषेत सांगायचं तर आमदोष म्हणजे शरीरात साठलेला कचरा. आमदोष का होतो? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न. आमदोष तयार का होतो? कारण 1, चुकीचा आहार. कारण 2, जास्त खाणं. कारण 3, उशिरा जेवण. कारण 4, तणाव आणि झोपेची कमतरता. विशेषतः फास्ट फूड, तळलेलं अन्न, गोड पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स हे सगळं डायजेशन खराब करतं आणि आम तयार होतं. आमदोषाची लक्षणं. तुमच्या शरीरात आम आहे का हे ओळखण्यासाठी ही लक्षणं पहा. सतत थकवा, पोट फुगणं, जिभेवर पांढरा थर, भूक कमी लागणं, त्वचा निस्तेज दिसणं. जर ही लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर सावध व्हा. शरीरावर परिणाम. आमदोष फक्त डायजेशनवर परिणाम करत नाही, तो इम्युनिटी कमी करतो, वजन वाढवतो, त्वचेचे आजार निर्माण करतो. दीर्घकाळ राहिला तर सांधेदुखी, ॲसिडिटी, डायबिटीज यांसारखे आजारही होऊ शकतात. डिटॉक्स म्हणजे काय? डिटॉक्स म्हणजे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढणं. आयुर्वेदात यासाठी खूप नैसर्गिक उपाय सांगितले आहेत, जे तुमच्या शरीराला क्लीन करून फ्रेश बनवतात. डिटॉक्स उपाय 1, कोमट पाणी. सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या. यामुळे डायजेशन इम्प्रूव्ह होतं आणि टॉक्सिन्स बाहेर पडतात. डिटॉक्स उपाय 2, लिंबू आणि मध. कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्या. हे फॅट बर्न करतं आणि शरीर क्लीन करतं. डिटॉक्स उपाय 3, हलका आहार. जड अन्न टाळा. खिचडी, सूप, फळे हे डायजेशनसाठी खूप चांगलं आहे. डिटॉक्स उपाय 4, योग प्लस प्राणायाम. दररोज 15 मिनिटं योग करा. प्राणायाम केल्याने शरीर डिटॉक्स होतं, मनही शांत राहतं. डिटॉक्स उपाय 5, पाणी प्या. दिवसभर पुरेसं पाणी प्या. हे शरीरातील विष बाहेर टाकायला मदत करतं. घरगुती उपाय: त्रिफळा चूर्ण, आल्याचा चहा, हळदीचं दूध. हे उपाय आयुर्वेदात खूप प्रभावी मानले जातात. आपलं शरीर हे एक मंदिर आहे.
पण आपणच त्याची काळजी घेत नाही. दररोज चुकीचा आहार, चुकीची सवय, आणि मग आपणच विचारतो, मला एवढा थकवा का येतो? खरं म्हणजे शरीर आधीच आपल्याला संकेत देत असतं, फक्त आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आमदोष हा एका दिवसात तयार होत नाही. तो आपल्या छोट्या छोट्या सवयींचा परिणाम असतो. रोज थोडं जंक फूड, थोडी झोपेची कमतरता आणि थोडं तणाव हळूहळू शरीरात विष साठतं आणि मग आजार सुरू होतात. पण चांगली बातमी अशी आहे की शरीर स्वतःला हील करण्याची ताकद ठेवतं. फक्त तुम्ही त्याला योग्य आहार, योग्य सवयी आणि थोडा वेळ दिला पाहिजे. डिटॉक्स म्हणजे फक्त डाएट नाही, तो एक लाईफस्टाईल आहे. आजपासून एक छोटा निर्णय घ्या. मी माझ्या शरीराची काळजी घेणार. कारण पैसा परत मिळू शकतो, वेळ परत मिळू शकतो, पण आरोग्य एकदा गेलं तर परत मिळवणं खूप कठीण असतं. म्हणून आजच सुरुवात करा आणि तुमचं शरीर तुम्हाला नक्की धन्यवाद देईल. लाईफस्टाईल टिप्स: वेळेवर झोपा, वेळेवर जेवा, जंक फूड टाळा. हेच खरं डिटॉक्स आहे. आपलं शरीर आपल्याला रोज संकेत देतं, फक्त आपण त्याकडे लक्ष देत नाही. जर आजपासून तुम्ही थोडे बदल केले तर उद्या तुमचं शरीर तुम्हाला धन्यवाद देईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा आणि नेहमी तरुण दिसत रहा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या भागात आपण आणखी एक महत्त्वाचा हेल्थ टॉपिक घेऊन भेटू. आणि अजून हेल्थ व लाईफस्टाईल टिप्ससाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.